या व्हिडिओमध्ये 14.1 प्रॅक्टिस सेटमधला दुसरा क्वेश्चन पाहूया. समीर राव हॅज टेकन अ लोन ऑफ 12,500 ॲट द रेट ऑफ 12% फॉर द 3 years. इफ द इंटरेस्ट इज कंपाउंडेड ॲन्युअली देन हाऊ मेनी रुपीज शुड ही पे टू क्लिअर हिज लोन. म्हणजे समीर रावाने 12,500 रुपये 12%साठी 3 वर्षासाठी लोन उचललं, तर इथे आपल्याला अमाऊंट काढायची आहे. तर पहिल्यांदा जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ आपण. तर गिवनमध्ये लिहायचं प्रिन्सिपल इज इक्वल टू 12,500, रेट याच्यामध्ये आहे 12% आणि ड्युरेशन म्हणजे यन आहे 3 years. आता अमाऊंट काढण्याचा जो आपला फॉर्म्युला आहे तो म्हणजे प्रिन्सिपल ब्रॅकेटमध्ये 1 + R डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट आणि तिथे वरती एन लिहायचं. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करून घेऊ. जसं याच्यामध्ये प्रिन्सिपलची व्हॅल्यू दिलेली आहे 12,500, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये लिहायचं 1 प्लस रेट दिलेला आहे 12% आणि बाय 100 यांची व्हॅल्यू 3 years आहे. त्याच्यानंतर 12,500 आता या 100ने या 1ला जर मी मल्टिप्लाय केलं तर 100 येते आणि प्लस आपल्याला 12 लिहावं लागेल. त्यानंतर डिवाइड बाय 100 आणि ब्रॅकेट कंप्लीट करावं लागेल आणि ब्रॅकेट कंप्लीट केल्यानंतर तिथे 3 येईल. त्यानंतर 12,500 100 + 12 112 बाय 100 आणि 3. आता आपल्याला 3 टाईम हा जो ब्रॅकेट आहे तो आपल्याला 3 वेळा लिहावं लागणार आहे. म्हणजेच 12,500 इंटू 112 बाय 100 इंटू 112 बाय 100 इंटू 112 बाय 100 आपण लिहून घेतलं 3 वेळा. आता 12,500मध्ये 2 झिरो आहे, त्याच्यामुळे ते 2 झिरो कॅन्सल होतील आणि खाली असलेले हे 100चे 2 झिरो कॅन्सल होतील. राहिलेले नंबर जर लिहिलं तर 125 इंटू 112 इंटू 112 इंटू 112 अशी आपण व्हॅल्यू लिहिली आणि खाली आता इथे 100 इंटू 100 उरतात ते लिहून घेतले. वरचे जे नंबर आहे ते पूर्ण मल्टिप्लाय करून घ्यायचं. त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचं जे आन्सर येते ते आन्सर आहे 175616,000 डिवाइड बाय आता 100 इंटू 100 जर केलं तर 10,000 येते. आता याच्यामध्ये 1 वरती 4 झिरो आहे, तर वरती 3 आहे, तर 3 झिरो पहिले कॅन्सल होतात, खालचे पण 3 झिरो कॅन्सल होतात. 1 वर आता इथे 1 झिरो आहे, तर एक घर सोडून इथे एक पॉईंट द्यायचा म्हणजेच आपलं उत्तर येते. याच्यामध्ये 1756.6 त्याच्या पुढे आणखी एक झिरो लिहून घ्यायचा म्हणजे 60 रुपीज होऊन जाते ते. म्हणजे जर आपण इथे अमाऊंट बघितली तर ती किती आली 70,561 रुपीज. तर याच्यामध्ये हे जे आन्सर आहे म्हणजे ही पे टू क्लिअर हिज लोन, याला इतके हे लागणार आहे पे करण्यासाठी पैसे. टू स्टार्ट द बिझनेस शलाका हॅज टेकन अ लोन ऑफ 8,000 ॲट द रेट ऑफ 12.5 प्रिन्सिपल आफ्टर 2 years. हाऊ मच कंपाऊंड इंटरेस्ट विल शी हॅव टू पे. आता इथे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टसुद्धा काढायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये ते आपण लिहून घेऊ. तर इथे गिवनमध्ये लिहायचं प्रिन्सिपल इज इक्वल टू 8,000. त्यानंतर रेट याच्यामध्ये 10.5 दिलेला आहे, 10.5ला आपण 10.5% असे लिहू शकतो. त्यानंतर जो ड्युरेशन आहे एनने आपण डिनोट करतो तो इथे 2 years दिलेला आहे. आणि नंतर मग आपला अमाऊंट काढण्याचा फॉर्म्युला यूज करायचा की ए इज इक्वल टू प्रिन्सिपल म्हणजेच पी ब्रॅकेटमध्ये 1 प्लस रेट बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट एन. आता हा जो आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सगळ्या व्हॅल्यू इथे पुट करावं लागेल. अमाऊंट आपल्याला काढायची आहे म्हणून ए तसाच राहील. प्रिन्सिपल 8,000 इन 1 प्लस रेट आहे 10.5 डिवाइड बाय 100 आणि इथे एनची व्हॅल्यू आहे 2 years. त्याच्यानंतर 8,000 पुन्हा लिहून घेतलं जसं तसं 100ने 1ला मल्टिप्लाय केलं तर 100 येते प्लस 10.5 डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट इथे 2 येईल. आता 100 आणि 10.5ची ॲडिशन केली तर ती येते 110.5 बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट आणि 2. आता इथे 2 टाईम्स दिलेलं आहे 110.5, त्याच्यामुळे आपण पुढच्या स्टेपमध्ये 2 वेळा त्या व्हॅल्यू लिहिणार आहोत. म्हणजेच 8,000 इंटू 110.5 डिवाइड बाय 100 इंटू 110.5 डिवाइड बाय 100. आता 8,000चे 3 झिरो आहे, त्याच्यामुळे ते 3 झिरो कॅन्सल होतील, तर 100चे 2 आणि इकडल्या 100चा 1 झिरो कॅन्सल होईल. म्हणजे जे राहिलेला आहे नंबर तो आहे 8 इंटू 110.5 इंटू 110.5 डिवाइड बाय 10. जर आपण वरची व्हॅल्यू पूर्ण मल्टिप्लिकेशन काढलं त्याचं तर त्याचं आन्सर जे आहे ते आपल्याला भेटते 97,600
682 याला 10ने डिवाइड करायचं. आता 10वर 1 0 आहे तर एकच डिजिट राईट हँडने काय होते सरकते, म्हणजे 9768.20 रुपीज हे याचा आन्सर येते. हे आता आपलं अमाऊंट निघालं. आपल्याला ह्याच्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट काढावं लागते. तर कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. तो लिहून घेतला. तर अमाऊंट याच्यामध्ये किती निघाली आपली 9768.20 रुपीज. त्याच्यामधून 8000 रुपीज मायनस करायचे. तर आपलं जे आन्सर आहे ते येते 1768.20 रुपीज. म्हणजे आपण लिहू शकतो की हे जे आन्सरमध्ये लिहू शकतो ती व्हॅल्यू इंटरेस्ट विल शी हॅव टू पे. तर अशा पद्धतीने आपला इथे हा क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.